नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे या ठिकाणी आहोत. मुंबई पुणे महामार्ग आहे हा. आपण जर मागं पाहिलं की आज 27 जून 2026 आहे. आज नुकताच कित्येक महिन्यांचे जे अनेक नागरिक किंवा अनेक शेतकरी बांधव पावसाची वाट पाहत आहेत, तो आज दिवसभर बऱ्यापैकी पडलेला आहे पाऊस आणि संध्याकाळची वेळ आहे. साधारण 6:30 पावणे 7 झालेले. परंतु आपण जर पाहिलं मागं तर हा जो सूर्यास्त आता होतो आहे तो अतिशय छान असं वातावरण आहे की ढगंसुद्धा आहेत आणि सूर्यास्त होतानाचं एक वेगळं एक विहंगम दृश्य असं आपण आता पाहू शकतो आहे. आपण ह्या साईडला जर पाहिलं मागच्या साईडला तर ह्या साईडला एक चौराई डोंगर आहे मागच्या साईडला. तिथं अनेक नागरिक पावसाळ्यात म्हणा किंवा इतर ऋतूमध्ये सुद्धा फिरण्यासाठी येत असतात आणि ते देखील अतिशय चांगलं त्या ठिकाणी वातावरण असते. आणि महामार्गाला जर आपण म्हणलं, महामार्गाचा एक प्रश्न मांडायचा म्हटला तर या ठिकाणी महामार्ग जो आहे तो अतिशय वेगात आत्ता सध्या धावतो आहे. परंतु काही त्रुटीसुद्धा आहेत की या ठिकाणी सर्व्हिस रस्ता जरी असेल तर काही ठिकाणी सर्व्हिस रस्ते नाही आहे किंवा जर आपण पाहिलं या ठिकाणी जर इथं पाहिलं थोडं खाली दाखवा तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर हे जे साईड पट्टे आहेत या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. आता या ठिकाणी महामार्ग असल्यामुळे वाहनं देखील वेगात जातात. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे यातून काय होऊ शकतं तर एखादा जो होणारा अपघात आहे तो सुद्धा या ठिकाणी टाळला जावा. IRBला एक विनंती करतो की या ठिकाणी जे काही लहान छोटे मोठे खड्डे असतील ते या ठिकाणी बुजवले जावेत. आपण पाहू शकतो की आत्ता आपण जुडिओच्या समोर आहोत. महामार्ग आहे जो आहे तो या ठिकाणी जेवेरी कॉलनी असो किंवा BSNL पाटपत तळेगाव स्टेशनला जाणारा रस्ता असो, अनेक नागरिक या रस्त्याचा वापर करतात. परंतु या ठिकाणी सिग्नल कमी प्रमाणात आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची देखील गरज आहे. कारण अनेक वेळा जे तिकडनं मुंबईच्या दिशेने किंवा पुण्याच्या दिशेने जे वाहन चालक येतात ते ह्या साईडला वळतात आणि दोन्ही साईडला चारी दिशेला वाहतूक ही जोरदारपणे होत असते. आता पाहू शकता की अति स्पीडमध्ये वाहनं येतात. काही लहान मोठे अपघातसुद्धा या ठिकाणी झालेले आहेत. तरी या ठिकाणी योग्य अशा उपाययोजना व्हायला हव्यात जेणेकरून एखादा संभाव्य अपघात या ठिकाणी घडू नये.